खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं। व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली तर आमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही सुपारी देता का असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय। जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे। किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही। आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत, हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो। एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं, ही सुपारी आहे। मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का? तुम्ही सुपारी दिली होती का? सांगा ना। अनेक यूट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षानं पोसलेले अनेक आहेत, ते आमच्यावर सातत्याने टीका करत असतात घाणेरड्या शब्दामध्ये। मग त्यांना तुम्ही पोसताय का? आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करताय ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात? एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरतायत गेल्या 3 वर्षापासून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसतायत हे त्यांनी सांगावं। कुणाल कामराने कोणाचे नाव घेतलेलं नाहीये, त्याचं गाणं आपण पुन्हा ऐका। त्यांनी कोणाचे नाव घेतलेलं नाही, त्यांनी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही, तरी आ बैल मुझे मार असं का करावं या लोकांनी? एकनाथ शिंदे यांच्या डोकी नसून मडकी आहेत। मी परत सांगतो, एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती डोकी असती तर त्यांनी हे उपद्व्याप केले नसते। एकनाथ शिंदेच्या अवतीभोवती रिकामी मडकी आहे आणि त्या मडक्यात कचरा आहे, त्याच्यामुळे ही आग लागली आणि त्या आगीमध्ये एकनाथ शिंदे हे पूर्ण बदनाम झाले। शिंदे साहेबांच्या आजूबाजूला आपल्या म्हणण्यानुसार जर मडकी आहेत म्हणून आम्ही 80 जागा लढवतो आणि 60 जागा निवडून आणतो। जो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला होता त्याला साधा त्या पक्षाला विरोधी पक्ष नेता पण मिळत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला काय आहेत अख्खी जनता सांगेल। आणि मडकं जरी असलं तर या मडक्यातूनच दुधाचं दही होतं आणि दह्याचं रूपांतर तुपात होतं। काय अवस्था केलेली आहे आपण उद्धव ठाकरेंची। त्यामुळे आता तुम्हाला काय म्हणायचं? चांगली तर उपमा तुम्हाला देऊ शकत नाही, आता वाईट काय उपमा द्यायची ती लोकांनी तुम्हाला तुमची योग्यता दाखवलेली आहे।